नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा शब्दसुमनाने स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आम्ही इथं शेतामध्ये आलेलो आहे। तर हे बघा मित्रांनो, गावाकडील मराठी ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे। तर इथं शेतामध्ये आपण पारे टाकण्यासाठी आलेलो होतो। तुरी लावण्यासाठी आपल्याला शेतात पारे टाकावं लागतात। तर मित्रांनो, गावाकडील मराठी ब्लॉग तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो, हंगामाला सुरुवात झालेली आहे। तर पारे टाकणे, पेरणी वगैरे सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, हे बघा मित्रांनो, गावाकडील मराठी ब्लॉग, गावाकडील निसर्गरम्य वातावरण तुम्हाला बघायला मिळेल। तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, इकडे पारे टाकून राहिलेले आहे। ढगाळ वातावरण, ढग जमलेले आहे। तर बघा मित्रांनो, गावाकडील निसर्गरम्य वातावरण। हे बघा मित्रांनो, माझी पत्नी इकडे पारे टाकून राहिलेला आहे। तर मी तुमच्या समोर एक गावाकडील मराठी ब्लॉग, शेतकरी ब्लॉग म्हणून तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। तुम्ही शेतकरी असाल तर लाईक करा, शेअर करा। तर हे बघा मित्रांनो, तुमचे शेतातले कामं झाले का? तर झाले असतील तर कमेंटद्वारे कळवा। पेरणीला सुरुवात झालेली आहे। तर बघा मित्रांनो, आता इथं सावलीत येऊन पाणी पिऊन राहिलो। तर हे बघा मित्रांनो, आता गावाकडे जाण्याची तयारी, घराकडे जाण्याची। माझ्या काकांनी विटा बनवलेले होते शेतामध्येच आपल्या। चला मित्रांनो, आता आपण गावाकडे निघून राहिलो।
आपल्या शेताच्या बाजूलाच रोड आहे. हे बघा मित्रांनो, हे आपलं गावाकडे जाण्याचा रस्ता. तर बघा मित्रांनो, पेरणीची वेळ. इकडे या साईडला ट्रॅक्टर पण चालू आहे. तर मित्रांनो, हा इकडे दुसऱ्या गावाला जाणारा रोड आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तुमच्याकडली पेरणी झाली का हे कळवा आम्हाला. तर मी हा ब्लॉग इथेच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.